बीड जिल्ह्यातील कडा या गावातील विद्यालयात जीविका व जैनम यांचे प्रबोधन। दिनांक 16 ऑगस्ट रोजी श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा यांच्या अमोलक युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल चंदनमल गट प्राथमिक विद्यालय व मोतीलाल कोठारी विद्यालयातील विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्यासाठी दुबई येथील जैनम धीरज जैन व कुमारी जीविका धीरज जैन व त्यांच्या मातोश्री सौ ममता धीरज जैन यांनी मॅजिकल सायन्स इव्हेंट्सचे आयोजन केले। सुरुवातीला ममता जैन यांनी मुलामुलींशी संवाद साधला। जीवनात टाइम मॅनेजमेंट कसा वापरायचा, वेळेला किती महत्त्व द्यायचे, आपले कौशल्य कसे वाढवायचे, अभ्यास करणे अवघड नाही, प्रयत्न केला तर जीवनात अशक्य असे काहीच नाही। जीविका व जैनम यांनी 50 दिवसात 50 पुस्तके वाचली। त्यांच्या प्रत्येक गोष्टी ते 1 मिनिटही वेस्ट करत नाही। सर्व गुगल कॅलेंडरमध्ये मॅनेज करतात। अशा एक ना अनेक विषयाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तर जीविका व जैनम यांनी वेगवेगळे मॅजिकल सायन्स एक्सपेरिमेंट मुलामुलींना प्रयोगातून अगदी सोप्या पद्धतीने प्रॅक्टिकली समजावून सांगितले। या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे प्रमुख व्यवस्थापक व गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भंडारी, JS प्रशासकीय अधिकारी श्री पडोळे, NR डॉक्टर गफार सय्यद, प्राचार्य B फार्मसी महाविद्यालय, शोभाचंद ललवाणी, श्री म्हस्के सर, श्री थोरात सर, श्री गांधी सर, श्री लांडगे सर, श्रीमती बॉस मॅडम, श्री मोहसिन पठाण सर, श्रीमती काकडे मॅडम, इतर कर्मचारी हजर होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पडोळे सर यांनी केले। ममताजी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले। कुमारी जीविका व कुमार जैनम यांनी विज्ञानातील मनोरंजक प्रयोगाच्या माध्यमातून वैज्ञानिक कारणांची मीमांसा करून अनेक प्रयोगांचे सादरीकरण केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अमोल कल्याणकर यांनी केले। बघूया येथील विद्यार्थ्यांचे मनोगत काय सांगतात ते। S9 न्यूज साठी मुख्य संपादक कैलास शिंदे, मालेगाव। हॅलो, माय नेम इज ज्ञानेश्वरी राजाराम अनाडसे, आय एम फ्रॉम कडा। जैन आणि जीविका हे खूप कमी वर्षाचे, कमी वय आहे त्यांचं। ज्या वर्षा आता मी सध्या 10वीला आहे, जे नॉलेज मी त्यांना द्यायला पाहिजे खरं तर ते नॉलेज त्यांनी मला म्हणजे देऊ केलं आहे। नेटवर्कचा यूज करतो आपण, आपला टाइमपास म्हणून आपण नेटवर्कचा यूज करतो, पण त्याच टाइमपास मध्ये नेटवर्कचा आपण फायदा देखील करू शकतो, त्यामधून आपण प्रॉफिट देखील कमवू शकतो। ज्या प्रकारे जीविका आणि जैन यांचं खरंच खूप कमी वय आहे, तरी पण त्यांनी बिझनेस खोलला आहे। ही अतिशय प्राउडेबल मुवमेंट आहे आणि ते दुबईवरनं इथे आलेत का तर फक्त जे गरीब लोक आहेत किंवा जे सामान्य जनता आहे भारतातली, जे भारतातले विद्यार्थी आहेत त्यांनी देखील त्यांच्या या छोट्या वयामध्ये, त्यांच्या कमी वयामध्ये सक्सेस कसं अचीव करायचं याबद्दल त्यांनी खूप छान लेसन दिला आणि निगेटिव्हिटीला आपण कसं बाजूला सारू शकतो आणि पॉझिटिव्हिटी घेऊ शकतो याबद्दल त्यांनी माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स केला आहे। त्याबद्दल मी त्यांची खूप खूप थँक्यू मानते। आणि सायन्स इव्हेंट हा जो प्रोग्राम आज श्री अमोल जैन विद्या प्रसारक मंडळाचे B.Com कॉलेजमध्ये जे ऑर्गनाईज केलं त्याबद्दल मी ममता मॅडम, जीविका आणि जैनम या तिघांचं पण मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक अनमोल असं मार्गदर्शन आणि एक पायंडा नवीन जो विद्यार्थ्यांसाठी सायन्स विषयी असलेली रुची आणि आवड त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी जी काही मोलाची कामगिरी केली त्याबद्दल मी त्यांचे शतशः धन्यवाद। I am Zare ma'am from this institute. I am assistant teacher, and today's program was a very nice program. These little kids, only 10 and 12 years old, they gave a very inspirational speech, very inspirational information about the technology, uses of technology, and how we can start our career as a career from this childhood. They gave a lot of energetic thoughts to our students, and that is very fruitful and one of the very specific and some very fruitful and very nice program this. And I would like to thank these two children, that Jainab and Jivika, and their mother also. She was also very energetic, and these three gave us a lot of guidance, lot of
very good thoughts for using of internet and career guidance in this very little, very short age or very from this little childhood. They give a very energetic thought to the career guidance. So तर मित्रांनो, माझे नाव बालय सतीश नगरकर. आज ह्या 9 आणि 11 वर्षाचे जे मुलं होते त्यांनी खूपच चांगलं भाषण केलं. इतकुशा वयामध्ये ज्यांनी आपल्याला बोलता येत नाही पण त्यांनी धाडस केलं. मला खूपच आनंद वाटला की त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले व आम्हाला त्यांनी संदेश दिला की चांगला की इंटरनेट जो आहे तो पैसे आपण त्याच्यातून पैसे पण कमवू शकतो. आणि त्यांनी इतकुशा वयामध्येच नाही का त्यांचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचवला. त्यांच्यासाठी धन्यवाद. इथे मी थांबतो. आज आपल्या शाळेत जे जीविका आणि जैनम आलेले होते त्यांनी एकदम छान दिले. ज्या वयात आपण फक्त इंटरनेट रील्स पाहण्यासाठी आणि रील्स स्क्रोल करत बसतो किंवा खेळत बसतो, अशा वयात त्यांनी बिझनेस सुरू केलाय. त्यांनी असा एक संदेश दिलाय की आपण ज्या नेटवर्कवर आपला टाइम वेस्ट करतोय तोच टाइम आपण चांगल्या कामात यूज करून आपण एक बिझनेसमॅन आणि एक बिझनेसमॅन बनून त्यातून आपले इन्कम सुरू करू शकतो. नमस्कार, मी मोकाशी सार्थक. खरंच या छोट्या विद्यार्थ्यांनी आपल्याला खरंच चांगलं मार्गदर्शन केलं आहे. आपल्याला खरंच आयुष्यात काय करायचं ते सांगितलेलं आहे. तसंच या छोट्याशा मार्गदर्शनाने छोट्याशा मुलांनी इतक्या साऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये आपला मनोगत व्यक्त करण्यासाठी कमी वय असून त्यांनी सुद्धा घाबरले नाहीत. त्यांनी आपल्याला चांगला संदेश दिला. तसंच त्यांनी आपल्या सुट्ट्यामध्ये एक चांगला उपक्रम राबवला आहे. त्यांच्याबद्दल खरंच त्यांनी प्रिया जीविका आणि जैनम एक खूप चांगला संदेश दिला की एक तर हॉबीला करिअर बना, नाही तर करिअरलाच हॉबी बनवून टाका. माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स होता त्यांचा. थँक्यू. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.